हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वाय अकॅडमी. आपण वाय अकॅडमी थ्रू आता शाहू स्क्रीनिंग टेस्टसाठी प्रिपरेशन करत आहोत. तर शाहू स्क्रीनिंग टेस्टसाठी प्रिपरेशन करताना तुम्हाला वेगवेगळ्या क्वेश्चन्सची आम्ही प्रॅक्टिस करून घेणार आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही प्रिपेअर करताना केमिस्ट्रीमध्ये काय काय करता, तर केमिस्ट्रीमध्ये भरपूर 13 टॉपिक्स आहेत जे आपल्याला प्रिपेअर करायचे शाहू स्क्रीनिंग टेस्टसाठी. तर त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे इनसाइड द ॲटम. इनसाइड द ॲटम टॉपिकमध्ये डिफिकल्ट लेवलचे पण क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये आणि इझी लेवलचे पण क्वेश्चन्स येतात. पण इनसाइड द ॲटम मध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल क्वेश्चन किंवा ट्रिकी क्वेश्चन जे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात अशा क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता बघा, तर क्वेश्चन काय आहे, तर इफ के एल M N cells of an atom are full, the total number of electrons in an atom are. आता बघा, ह्याचा मीनिंग काय आहे की इफ के एल एम आणि एन शेल्स ऑफ एन ॲटम आर फुल, तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम आर. म्हणजे जर एखाद्या ॲटम मध्ये आपल्याला माहिती आहे डिफरंट शेल्स असतात आणि डिफरंट शेल्समध्ये, ज्याला आपण ऑर्बिट्स पण म्हणतो, आपले इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात. तर जर के एल एम आणि एन ह्या ज्या शेल्स आहेत पूर्णपणे भरलेले असतील, म्हणजे फुल्ली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स असतील, तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एखाद्या ॲटम मध्ये किती असणार आहे. तर बघा, यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, एकदम इझी फॉर्म्युला आहे, जो तुम्ही पहिले पण लर्न केला असेल. तर बघा, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ शेल इज ऑलवेज इक्वल्स टू 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर म्हणजे काय, तर n म्हणजे नंबर ऑफ शेल. आता बघा, आपल्याला काय विचारले, हे 4 शेल फुल्ली फिल्ड आहेत, तर के साठी म्हणजे के जर आपला शेल असेल तर n ची व्हॅल्यू 1 असते. जर m शेल असेल तर n ची व्हॅल्यू 3 असते. l शेल साठी n ची व्हॅल्यू 2 असते आणि n शेल साठी स्मॉल n ची व्हॅल्यू 4 असते. जसं की ही पहिली ऑर्बिट आहे, ही दुसरी ऑर्बिट आहे, ही तिसरी ऑर्बिट आणि ही चौथी ऑर्बिट आहे. म्हणजे फर्स्ट सेल साठी n ची व्हॅल्यू 1 आहे. तर के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील टोटल, तर 2 × 1 स्क्वेअर दॅट इज 2. आता बघा, हा झाला के साठी. त्यानंतर दुसरी शेल आहे एल. एल मध्ये n ची व्हॅल्यू काय आहे, तर हा सेकंड शेल आहे, म्हणून n ची व्हॅल्यू असते 2 × 2 स्क्वेअर दॅट इज, आता बघा, 2 चा स्क्वेअर 4, 4 × 2 8. The total number of electrons in this shell is 8. त्यानंतर आपण बघू की आता कुठली राहिली आपली m आणि n. m शेल मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती असतील, तर बघा n ची व्हॅल्यू आहे 3, तर टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2n स्क्वेअर, म्हणजे किती असतील 2 × 3 स्क्वेअर. तर 3 स्क्वेअर किती असतो 9, 9 × 2 18. आता बघा, m नंतर राहिली n शेल जी असते त्यासाठी n ची व्हॅल्यू असते 4. तर बघा 2 × 4 स्क्वेअर. आता 4 चा स्क्वेअर असतो 16, 16 2 जा 32. पण त्यांनी हे विचारले का, नाही, त्यांनी काय विचारले, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, तर के शेल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्यानंतर एल येते, एल शेल मध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर m शेल मध्ये असतात 18 इलेक्ट्रॉन्स आणि n शेल मध्ये असतात 32 इलेक्ट्रॉन.
तर त्यांनी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले. तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील मग? तर ह्या सगळ्यांची ॲडिशन करायची. 2 + 8 + 18 + 32. ह्या सगळ्यांची ॲडिशन किती येते? तर ह्या सगळ्याची ॲडिशन येते 8 + 2 10 10 + 18 + 32. टोटल होते 60. तर आपला आन्सर काय असणार आहे? 60 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आपले टोटल. तर हा जो क्वेश्चन झाला क्वेश्चन नंबर 1. असाच दुसरा क्वेश्चन बघू आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन कशावरती डिपेंड आहे? तर ह्याच कन्सेप्टवरती आहे, सेल्सच्या. सेल्स म्हणजे आपल्याकडे डिफरंट जे शेल असतात. सेल म्हणजे आपण ज्याला ऑर्बिट पण म्हणतो, त्यावरती आणखीन एक क्वेश्चन आहे. तर तुम्हाला माहित असेल की जो समजा ऍसिड बेस सॉल्ट्स मध्ये झाले असेल, NaCl काय आहे? NaCl इज अ सॉल्ट. तर NaCl फॉर्मेशन तुम्ही बघितले. NaCl कसा फॉर्म होतो? तर NaCl हा कंपाऊंड ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्सनी फॉर्म होतो, म्हणजे हा आहे आयनिक कंपाऊंड. तर बघा क्वेश्चन काय आहे? इन द फॉर्मेशन ऑफ NaCl, electron transfer takes place from ऑप्शन बघा. आता ऑप्शन काय दिले? ऑप्शन नंबर ए आहे K शेल ऑफ सोडियम टू M शेल ऑफ क्लोरीन. ऑप्शन बी काय आहे? M शेल ऑफ सोडियम टू N शेल ऑफ क्लोरीन. ऑप्शन नंबर सी बघा, M शेल ऑफ सोडियम टू M शेल ऑफ क्लोरीन. त्यानंतर ऑप्शन डी बघा, L शेल ऑफ सोडियम टू M शेल ऑफ क्लोरीन. तर बघा, ह्याचा क्वेश्चनचा मिनिंग पहिले समजून घ्या. तर जेव्हा NaCl फॉर्मेशन होत असतं, तर तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स आपल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे सोडियम पासून एक इलेक्ट्रॉन कुठे जातो? क्लोरीनकडे जातो. म्हणजे सोडियम लुजेस 1 इलेक्ट्रॉन अँड क्लोरीन ॲक्सेप्ट्स 1 इलेक्ट्रॉन. आता जो सोडियमने इलेक्ट्रॉन लूज केलाय, तो इलेक्ट्रॉन कुठल्या सेलमधून लूज झालाय हे आपल्याला बघायचे. हे आपल्याला विचारले. आणि क्लोरीन जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे, तो इलेक्ट्रॉन कुठल्या शेलमध्ये जाणार आहे हे आपल्याला विचारले. आता बघा, क्लोरीन आणि सोडियम ह्या दोन्हीला मिळून NaCl हा आयनिक कंपाऊंड बनतो. आयनिक कंपाऊंड म्हणजे कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉननी जो कंपाऊंड बनलेला असतो, तो आहे आपला आयनिक कंपाऊंड. तर आपण पहिले काय करू, ह्याचं स्ट्रक्चर काढू आणि कुठल्या सेलमधून इलेक्ट्रॉन जातोय ते बघू. आता बघा, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहित पाहिजे. सोडियम मध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात? तर सोडियम मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स असतात 11. सोडियमचं सिम्बॉल आहे Na. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात 11. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2,8,1. आता बघा, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2,8,7. तर बघा, हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले ते कशाचं लिहिले आपण? तर पहिल्या सेलमध्ये म्हणजे K सेलमध्ये इलेक्ट्रॉन जातोय, नंतर L मध्ये जातोय, नंतर M मध्ये जातोय आणि नंतर N मध्ये. समजा N मध्ये इथे इलेक्ट्रॉन जाणार आहे का? नाही. का? कारण बघा 2,8,1
तर इथंच 11 इलेक्ट्रॉन कंप्लीट होतात. मॅक्झिमम के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होऊ शकतात आणि मॅक्झिमम एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होऊ शकतात आणि एम वाले सेलमध्ये मॅक्झिमम एकच इलेक्ट्रॉन इथं ऑक्युपाय झालाय. पण एम सेलची कॅपॅसिटी किती आहे? 18 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. पण आपल्याकडे आहेत का? सोडियम मध्ये फक्त 11 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळं आपण काय करतो की 2,8,1 लिहितो. तर आता बघा, जेव्हा सोडियमला हा इलेक्ट्रॉन लूज करायचा आहे तर कुठल्या शेलमधून लूज करणार आहे? यम. आता क्लोरीनला हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायचा आहे तर कुठल्या शेलमध्ये ऍक्सेप्ट करणार आहे? तर तो ऍक्सेप्ट करणार आहे यम शेलमध्ये. तर आपलं कुठलं ऑप्शन बरोबर येतं बघा? तर यम शेल ऑफ सोडियम टू यम शेल ऑफ क्लोरीन, म्हणजे ऑप्शन नंबर सी, यम शेल टू यम शेल. हा सोडियमचा जो यम शेल आहे तिथून क्लोरीनच्या यम शेलमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल. हा एक क्वेश्चन झाला आपला. असेच डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहेत. जसं की आता सगळ्यांना माहिती की इनसाइड द ॲटम ह्या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय केलंय, आपली आपली थेअरी पुटफोर्थ केली की ॲटमला एक्सप्लेन करण्यासाठी. ॲटमला एक्सप्लेन करण्यासाठी कुठली कुठली थेअरी आहे? जसं की आपल्याला माहिती आहे डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल आहे, त्यानंतर आपल्याला माहिती आहे रदरफर्ड्स ॲटॉमिक मॉडेल आहे, त्यानंतर कुठलं ॲटॉमिक मॉडेल आहे? आपलं नील बोरचं ॲटॉमिक मॉडेल आहे. तर त्यामध्ये एक आपल्याला माहिती की डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीच्या नंतर डिस्कवरी कोणाची झाली? इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. तर त्यावरती एक क्वेश्चन आहे, तर बघा, हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन्स? तर ऑप्शन 4 आहेत. हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन कोणी डिस्कवर्ड केला? तर ऑप्शन ए आहे ई गोल्डस्टीन. गोल्डस्टीन. ऑप्शन बी आहे जे थॉम्सन. ऑप्शन सी आहे रदरफोर्ड आणि ऑप्शन डी आहे जेम्स चॅडविक. तर बघा, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कोणी केली असा क्वेश्चन आलाय, हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन. तर बघा, ह्या चारही ऑप्शन मध्ये एक एक ऑप्शन आपण बघू. गोल्डस्टीन जो सायंटिस्ट होता त्याने प्रोटॉनची डिस्कवरी केली. कोणाची केली? प्रोटॉन. त्यानंतर जे थॉम्सन जो सायंटिस्ट होता त्याने इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली, म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे हे. आता बघा, रुदरफर्डने कशाची डिस्कवरी केली? तर रुदरफर्डने न्यूक्लियस डिस्कवर केले. ॲटमच्या मध्ये न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट असतो असं रुदरफर्डने सांगितलं होतं. आणि जेम्स चॅडविकनी न्यूट्रॉन्सची डिस्कवरी केली. म्हणजे आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? बी, म्हणजे डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स वॉज डन बाय जे थॉम्सन इन कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. म्हणजे कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट करताना जे थॉम्सनला इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. त्यानंतर आपला क्वेश्चन बघा. आता बघा, तुम्ही बघितलंच असेल की आपल्या एलिमेंट्समध्ये डिफरंट एलिमेंट्समध्ये काही एलिमेंट्स असे असतात ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो पण ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो आयसोटोप. तर आयसोटोप्स वरती क्वेश्चन आलेले आहेत. तर आयसोटोप वरती हा क्वेश्चन बघा की आपल्याला माहिती क्लोरीनचे 2 आयसोटोप आहेत. इफ क्लोरीन ॲटम, क्वेश्चन बघा, इफ क्लोरीन ॲटम is available in 2 isotopes that is chlorine 17 and chlorine 1735 and chlorine 1737 in the percentage 75% and 25%.
तर बघा काय क्वेश्चन विचारलंय, कॅल्क्युलेट ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. तर हे झालं, हे क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 हे दोन आयसोटोप आहेत क्लोरीनचे. म्हणजे क्लोरीनचं 35 ॲटॉमिक मास असलेलं एक आयसोटोप आहे आणि 37 ॲटॉमिक मास असलेलं एक आयसोटोप आहे. ह्या दोघांचे पर्सेंटेज दिलेत. हा जो क्लोरीन 35 आहे तो 75% आहे आणि जो क्लोरीन 37 आहे हा 25% आहे. म्हणजे हे त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स दिले. अबंडन्स म्हणजे प्रेझेन्स दिले. तर क्लोरीन 35 हा 75% असतो आणि क्लोरीन 37 हा 25% असतो. तर हा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढण्याचा क्वेश्चन आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढताना आपला फॉर्म्युला कुठला येतो बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे ह्याचा एक फॉर्म्युला असतो, काय आहे तर पर्सेंटेज ऑफ आयसोटोप ए इंटू atomic mass of A plus percentage abundance of isotope B into atomic mass of B आणि टोटल डिवाइडेड बाय 100 करायचं. तर तर आपल्याला काय मिळेल, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. म्हणजे ॲव्हरेज जो विचारलाय प्रश्न, कॅल्क्युलेट द ॲटॉमिक मासेस ऑफ क्लोरीन, ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायला सांगितले. तर ह्या फॉर्म्युलामध्ये आपण जर ह्या व्हॅल्यूज ठेवल्या तर आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करता येईल. तर करून बघू आपण. बघा पर्सेंटेज अबंडन्स किती दिले, 75% आहे कोणाचं, 35 आयसोटोपचं. आणि 25% कशाचे, तर 25% अबंडन्स कशाचे, आपल्या 37 आयसोटोपचे. बरोबर आहे. आणि त्याला डिवाइड कशाने करायचे, 100 नी. तर बघा ह्याचं मल्टिप्लिकेशन किती येतं, प्लस 925 डिवायडेड बाय 100. तर बघा ह्याचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आन्सर, ह्याचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर असं मिळतं की 510 हां डिवायडेड बाय 100. तर हे किती येतं, 35.5. तर हे आहे क्लोरीनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. तर हे आपण कुठल्या केसेसमध्ये कन्सिडर करतो ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसचे केसेस कुठल्या आहेत, तर ज्या ज्या ॲटॉमिक ज्या ज्या ॲटम्सचं आयसोटोप्स पॉसिबल आहेत त्या त्या ॲटममध्ये आपण काय करतो, ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढतो. कारण एकच मास कन्सिडर करणं बरोबर नाही, कारण त्याचे दोन आयसोटोप आहेत. तर आपण काय करतो, त्या दोन्ही आयसोटोपचं पर्सेंटेज अबंडन्स कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर पर्सेंटेज अबंडन्स जर गिवन असेल तर त्यावरून आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढता येतं. तसंच क्लोरीनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय आहे, 35.5. तर ऑप्शन ए करेक्ट आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन कशावरती डिपेंड आहे बघा. तर रुदरफर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये आपण एक पार्टिकल वापरला होता, त्यावरती नेक्स्ट क्वेश्चन आहे. म्हणजे कुठला पार्टिकल होता तो, रुदरफर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये आपण अल्फा पार्टिकल्स बॉम्बार्ड केले होते. त्यावरती क्वेश्चन आलाय की अल्फा पार्टिकल्स कंटेन्स अल्फा पार्टिकल contains ऑप्शन ए होतं की 4 पॉझिटिव्ह चार्ज अँड 2 ॲटॉमिक मास युनिट.
किंवा दुसरं ऑप्शन होतं 2 पॉझिटिव्ह चार्ज अँड 4 ॲटॉमिक. ऑप्शन सी आहे 2 पॉझिटिव्ह चार्ज अँड 2 ॲटॉमिक मास युनिट. त्याच्यानंतर ऑप्शन डी आहे 4 पॉझिटिव्ह चार्ज अँड 4 ॲटॉमिक मास युनिट. तर आपण जे बघितले रुदरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट बघितलंय, त्यामध्ये आपण बघितलं होतं की अल्फा पार्टिकल इज नथिंग बट हेलियम न्यूक्लियस. हेलियम न्यूक्लियस म्हणजे डबली चार्ज हेलियम न्यूक्लियस. म्हणजे हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये बघा, हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये 2 प्रोटॉन्स आणि 2 न्यूट्रॉन्स असतात आणि हेलियमच्या आउटसाइड 2 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात. जर ते आउटसाइडचे दोन्ही इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह केले तर हा जो हेलियम न्यूक्लियस आहे त्याला आपण अल्फा पार्टिकल म्हणू शकतो. तर हेलियम जो ॲटम आहे, आता बघा चार्ज किती आहे मग त्याच्यावरती, तर 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हेलियमचं मास किती असतं तर 4 ॲटॉमिक मास म्हणजे 4 AMU इतकं मास असतं हेलियमचं. हेलियमचं मास जे आहे तेच अल्फा पार्टिकलचं मास असं म्हटलं जातं. का? कारण अल्फा पार्टिकल इज नथिंग बट हेलियम न्यूक्लिय. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हां, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन मधून. डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन कोणी केली, तर जसं की असं आपल्याला माहिती आहे डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन केली जेम्स चॅडविकनी. जेम्स चॅडविक काय करत होते, तर ते जेम्स चॅडविक करत होते आपला एक्सपेरिमेंट. तर ते न्यूक्लिअर फिशन न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन वरती एक्सपेरिमेंट करत होते जेम्स चॅडविक. तर त्यांना काय दिसलं की 2 पार्ट म्हणजे जेव्हा ते न्यूक्लिअर रिॲक्शन करत होते तेव्हा त्यांना एक चार्जलेस आणि 1 युनिट मास असलेला पार्टिकल दिसला. तर त्या रिॲक्शन बघा. तर क्वेश्चन कसा आहे, बेरियम 49 प्लस helium 42 gives rise to carbon 12 प्लस 1 न्यूट्रॉन. बरोबर आहे. आणि आता त्यांनी काय म्हणले, ही जी रिॲक्शन जेम्स चॅडविक करत होते 1932 मध्ये, तर ह्या रिॲक्शन मध्ये जो न्यूट्रॉन आहे, ह्या रिॲक्शन मध्ये जो न्यूट्रॉन आहे तर त्या न्यूट्रॉनचं किंवा त्या न्यूट्रॉनवर किती चार्ज असतो आणि त्याचं मास किती आहे. तर न्यूट्रॉनवर किती चार्ज असतो बघा, तर न्यूट्रॉनवर चार्ज आहे 0 आणि न्यूट्रॉनचं मास किती असतं, तर असं आहे. तर न्यूट्रॉनचं मास असतं 1 ॲटॉमिक युनिट आणि न्यूट्रॉनवर चार्ज असतो 0. आणखीन एक क्वेश्चन विचारला होता की ह्या रिॲक्शन मध्ये किंवा ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये अल्फा पार्टिकल कुठला. तर आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अल्फा पार्टिकल कुठला आहे, तर हेलियम न्यूक्लियस हा आपला अल्फा पार्टिकल आहे. तर हिलियम न्यूक्लियस म्हणजे काय, तर हिलियम 24. तर ह्याचाच वापर आपण अल्फा पार्टिकल म्हणून करत असतो. जेव्हा ह्याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन आपण बाहेर टाकू तेव्हा आपल्याला काय मिळेल, तर हिलियम न्यूक्लियस मिळेल. तर हेलियम न्यूक्लियसला आपण म्हणतो अल्फा पार्टिकल. तर ह्याच क्वेश्चनवरती ह्याच थेरीवरती आणखीन एक क्वेश्चन आहे आपला की बघा यांनी काय विचारले, तर यांनी म्हणले की कार्बनचा ॲटॉमिक मास कुठल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या इक्वल आहे. म्हणजे आता बघा ऑप्शन नंबर 1 काय आहे की ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. तर कार्बनचं जे ॲटॉमिक मास आहे ते बेरिलियमच्या ॲटॉमिक मासचे इक्वल आहे का, नाही का. कारण बघा बेरिलियमचा ॲटॉमिक मास आहे 9 आणि कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. तर ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. दुसरा ऑप्शन काय आहे बघा, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल्स टू, आता बघा ॲटॉमिक मास ऑफ कार्बन
इज इक्वल्स टू 6 प्लस 2. तर ॲटॉमिक मास कार्बनचे 6 प्लस 2 आहे का? नाही. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12. नंतर काय म्हणले? ॲटॉमिक मास, आता ऑप्शन नंबर सी बघा. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू 7. तर ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 7 आहे असं ऑप्शन सी दिले. पण हा ऑप्शन बरोबर आहे का? तर नाही. ऑप्शन सी पण चुकीचं आहे, कारण कार्बनचा ॲटॉमिक मास 6 आहे का? सॉरी 7 आहे का? नाही. कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. तर बघा आणखीन काय दिले? फोर्थ ऑप्शन जे दिले, तर ॲटॉमिक मास ॲटॉमिक, आता हे सगळे ऑप्शन चुकीचे आहेत, तर आपण ह्याला रफ करू. ऑप्शन डी बघा काय आहे. ऑप्शन नंबर डी आहे ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. ऑप्शन नंबर डी, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू sum of atomic masses of beryllium and helium minus atomic mass of हायड्रोजन. तर बघा काय दिले, हा ऑप्शन करेक्ट आहे. कसं काय? तर इकडे बघा, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ बेरिलियम अँड हिलियम. म्हणजे कार्बनचं जे ॲटॉमिक मास आहे ते बेरिलियम आणि हिलियमच्या ॲटॉमिक मासच्या इक्वल, आणि मायनस काय करायचे आपल्याला? हायड्रोजनचा ॲटॉमिक मास. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 1. आता बघा आपण बघू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे? तर बेरिलियमच्या आणि हिलियमच्या ॲटॉमिक मासेसचे ॲडिशन मायनस हायड्रोजनच्या ॲटॉमिक मासेसचे ॲडिशन. बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती आहे? सबसेक्शन सॉरी, बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती आहे? 9. आणि हिलियमचा ॲटॉमिक मास आहे 4 आणि हायड्रोजनचा आहे 1. आपल्याला काय करायचं होतं? कार्बनचा ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करताना 9 प्लस 4 मायनस 1 म्हणजे किती आलं बघा? 12. तर हे ऑप्शन करेक्ट आहे, कारण कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे? 12 ॲटॉमिक मास युनिट. तर हे झाले ॲटॉमिक स्ट्रक्चरमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपण आणखीन काही क्वेश्चन बघणार आहेत. तर थँक्यू.